सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. आम्ही असेल कोटिगिरी सर असेल किंवा आमची जी टीम असेल ती पूर्णपणे सक्रिय झालेलो आहे. याचं कारण एकच होतं की जे निष्ठावंत निष्ठेनं लढले तुमच्या कुंभारी गावामध्ये ज्या माणसांनी भूत लागू दिलं नाही की त्यामध्ये आम्हाला यावं लागलं किंवा बऱ्याच लोकांना किंवा पोलीस गाडी बोलवायला लागली ही वेळ आली माझ्यावर. त्यावेळी आम्ही इथे उभं राहिलो पण त्यांनी विरोध केला. ते आज त्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि आमच्यासारख्यांना डावललं आणि तेवढ्यासाठी आम्ही फक्त किंवा निष्ठावंतांना डावलू. जर इकडचे तिकडे घेऊन उमेदवार देत असतील तर निष्ठावंतांचं काय. यासाठी आता जे उमेदवार आहेत ते खरोखर निष्ठावंत आहेत. सागोळकर साहेब असतील, साहेबराव शिंदे असतील किंवा दीपालीताई असतील तर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या फरकानं त्यांचा विजय 100% करून आपण विजय निश्चित करूया. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार परशुराम तात्या सागोळकर आणि कोसारी गणाचा पंचायत समिती उमेदवार दीपालीताई चव्हाण आणि शेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार साहेबराव शिंदे. मला एवढंच सांगायचं आहे की गेले 20 वर्ष मी भाजपमध्ये काम करतोय. मी असो उत्तम चव्हाण असो काम करत असताना अगदी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने आम्ही झटतोय आणि शेवटपर्यंत बीजेपी मध्ये काम करत असताना आमदार साहेबांनी तिकीट आम्हाला देतो, याला देतो, त्याला देतो, अगदी शेवटपर्यंत खेळवण्याचं आम्ही काम केलं. त्यांनी काम केलं आणि त्यानंतर मग आम्ही असो उत्तम असो आमच्याबरोबर आणि एक 10-12 कार्यकर्ते असो सगळ्यांनी निर्णय घेतला की गद्दारांच्या विरोधात आपण लढायचं आहे आणि गद्दारांना आता या निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा आहे आणि अगदी धडा शिकवत असताना त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. यासाठी उत्तमराव आणि आम्ही दोघांनी एकमुखी निर्णय घेतला आणि आम्ही अगदी बीजेपी मधून आज अगदी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतोय की आणि येणाऱ्या अगदी 9 तारखेला गुलाल आपलाच आहे याची आम्ही शेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो आणि एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो.